गोरक्षकांनी सिनेस्टार पाडला करून गोवंशांना दिले जीवनदान। मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। अमरावती येथील गोरक्षकांना ट्रकमध्ये गोवंश जातीची जनावरे असल्याचा संशय आल्यानं त्यांनी अमरावती जिल्ह्यातील रहाटगाव येथून सिनेस्टाईल भर वेगात जात असलेल्या ट्रक क्रमांक MP20 JK 3507 या 16 चाकी भल्या मोठ्या ट्रकचा पाठलाग केला। बडनेराजवळ ड्रायव्हर साईडचा समोरच टायर फुटला तरी जीवघेण्या वेगात ट्रक धावतच होता। दरम्यान अमरावतीच्या गोरक्षकांनी काटेपूर्णा बोरगाव मंजू गोरक्षकांना माहिती देताच त्यांनी सुद्धा सदर ट्रकचा पाठलाग करून ट्रक मूर्तिजापूरच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये पकडून आणला। या ट्रकमध्ये अंदाजे 60 ते 70 गोवंश जातीची जनावरे आढळून आली। अकोला जिल्ह्यातील अकोट उपविभागीय पोलीस विभागातील अकोट ग्रामीण दहीहंडा पोलिसांनी सुद्धा गोमांस व गोवंश करणाऱ्यांवर दबंग कारवाई करून अनेक मुक्या जनावरांचे प्राण वाचवले। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर, माणा, बार्शी टाकळी, पिंजर, बोरगाव, मंजू या परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशाची मांसाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं। जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गोवंश तस्करीच्या कारवाया मोठ्या प्रमाणात चालू असताना मात्र या पोलीस स्टेशनमध्ये देखील गोवंश तस्करीच्या कारवाया मोठ्या प्रमाणात चालू असताना पोलीस प्रशासन गोवंश तस्करांविरोधात कारवाई करण्यास कमकुवत पडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। प्रतिबंधित गोमांसाची पण्यामध्ये पुतळ्या बांधून घरोघरी गोमांसाचे वितरण करण्यात येत आहे असं नाव न सांगण्याच्या अटीवर प्रसार माध्यमांना ही माहिती दिली असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या नेतृत्वात शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार, पोलीस स्टेशनचे DB स्कॉट व पोलीस कर्मचारी करत आहेत। प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला।